महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, रोखठोक आणि प्रभावी नेतृत्व अचानक आपल्यातून निघून गेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा आधारस्तंभ अजित पवार यांचे सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामती दौऱ्यासाठी अजित पवार मुंबईहून खासगी विमानाने रवाना झाले होते. मात्र लँडिंगपूर्वी विमानाचे नियंत्रण सुटल्याने ते थेट शेतात कोसळल्याची प्राथमिक माहिती होती. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य 4 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे. या अपघाताचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून अपघाताची तीव्रता त्यातून स्पष्टपणे दिसून येते. घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले, मात्र दुर्दैवाने कोणालाही वाचवता आले नाही. या घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. या विमान अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास नागरी विमान वाहतूक विभागाकडून सुरू असून तांत्रिक व मानवी चूक याबाबत सखोल चौकशी केली जात आहे.